तर नमस्कार आणि रामराम मंडी. चला तर आजच्या दिवसाला सुरुवात करूया. आज जायचं आपल्याला खंडाळा मार्केटला. चला आता सोबत आहे आपले डबे सोडायचे आहे. तर बघा दोघे जण भाऊ आताशे उठलेत आणि ब्रश घालतात. आज दिवसभर फटाक्यांचा धुमाकूळ घालतील दोघे जण. ना झोप ना काय त्यांना. आता हे आहे आमच्या वाडीतला रस्ता. एकदम बघा डोंगरात राहतो आम्ही. एकदम चढाचा रस्ता आहे. वातावरण सुद्धा सकाळचा कसा गारवा मस्त वाटतं. गोडाऊनला आलो तर गाडी भरण्याचं काम चालू होतं, कारण आज रूट होता खंडाला जयगड आणि माझं काम होतं आज ऑर्डरला जायचं होतं खंडाला जयगड जाकादेवी. तर मी निघालो होतो आता. तर फायनली आता आलोय खंड्यामध्ये. आता गणेश स्वीट्समध्ये मस्तपैकी नाश्ता करतो. आता काही नाश्ता करायला वेळ भेटला नाही त्याच्यामुळे समोसा घेतोय. हा समोर दिसतोय ना, इकडे जयगड किल्ला आहे आणि हे बंदर एरिया आहे. इकडे सगळ्या बोटी येतात. समोर त्या साईडला आहेत बोटी आणि या इथे आहेत. सध्या चक्रीवादळ असल्यामुळे सगळ्या बोटी इकडे आल्या आहेत, त्याच्यामुळे मासेमारी थोडी कमी झाले. आणि जयगड बंदर हे सगळ्यात सेफ बंदर आहे, कारण आजूबाजूला सगळा डोंगर आहे. त्या साईडून तिकडून बोटी आत येतात, त्याच्यामुळे लाटांचा मारा कमी होतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त बोटी आहे जयगड बंदरावरतीच येतात. मगाशी खालून तर आपण किल्ला बघितला बघा. आता डायरेक्ट किल्ल्यावरती आलोय. हे बघा अशा प्रकारे आहे आज जयगडचा किल्ला आपला. अजून किल्ला तशाच्या तसा भक्कम आहे. हे इकडे राजवाड्याचे अवशेष आहे आणि हा पूर्णपणे तटबंदी. हे बघा जास्त लांब नाही आहे, अगदी स्टॉप पासून चालत आला तर 10 मिनटं, गाडी असेल तर 2 मिनटाचं अंतर आहे. आता बरोबर किल्ल्याच्या वरती उभा आहे मी आणि बघा वरतून दिसणारा नजारा बघा, जबरदस्त आणि अतिशय सुंदर असा आहे. हा पूर्णपणे खाडी, जयगडची खाडी. आणि मगाशी मी तुम्हाला बोललो होतो सेफेस्ट बंदर जयगडचं. हे बघा पूर्णपणे ही खाडी आहे आणि तिथून एंट्री आहे आतमध्ये येण्यासाठी. हे बघा तिकडून, कारण लाटांचं इकडे काय लाटा येण्याचा काही संबंधच नाही, लाटा तिथपर्यंत, त्याच्यामुळे इकडे सेफेस्ट बंदर. थोड्या वेळानं आपण जयगड किल्ल्यावरून मार्गस्थ झालो. दुपारचं जेवण वगैरे केलं. जाकादेवीतलं पण मार्केट आटपलं होतं. त्याच्यानंतर निघालो आपण आपल्या घराच्या दिशेने. हा बघा संध्याकाळचा पाऊस तयार होतोय. साधारण 4 वाजले आता आणि मस्तपैकी पाऊसच तयार होतोय. पूर्णपणे ढग बघा असे आलेत. तर म्हणजे आता गोडाऊनला आहे. गोडाऊनला थोडंसं काम होतं. साधारण 5 वाजले. वातावरण बघा एकदम काळोख काळोख झाला आहे. बहुतेक पाऊस आज धुमाकूळ घालणार आहे. लाईट असेल की नाही काही सांगू शकत नाही. तर म्हणजे आता व्हिडिओ इथंच संपते. व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.